नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहे। बघा, अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काल TIT 2025 थर्ड टेट 2025 चा निकाल लागलेला आहे आणि आता ज्यांचे गुण खूप जास्त आहे त्या सर्वांना चिंता नाही, पण प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला जे गुण मिळालेले आहेत तर त्या गुणापर्यंत या भरतीचा कट ऑफ यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते। मग त्याच्यासाठी आपल्याला काही ना काही करावं सुद्धा लागते, हेही लक्षात घ्या। कारण बऱ्याच चुका टेट 2 बघा सेकंड टेटच्या प्रोसेसमध्ये झालेल्या आहेत, तर त्या चुका जर या थर्ड टेटच्या प्रोसेसमध्ये झाल्या नाही तर मी तुम्हाला खात्री देतो की कट ऑफ म्हणजे जे विद्यार्थी जॉईन होणार आहे, लागणार आहे, त्याच्यापेक्षा नक्कीच कमी मार्कावर येईल, हे लक्षात घ्या। म्हणून कोणीही अपेक्षा म्हणजे सोडून देऊ नका, आशा सोडून देऊ नका। तर बघा, कट ऑफ 100 गुणांच्या सुद्धा खाली येईल आणि ते येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते सर्वच्या सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी हा होणार आहे, हे लक्षात घ्या। चला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी इथे डिस्कस करतो। बघा, एक पद एक बिंदू हा महत्त्वाचा पॉइंट आहे। काय एक पद एक बिंदू? मला सांगा, तुम्ही तलाठी भरतीचा पेपर देता, MPSC चा देता किंवा जगातील कोणती स्पर्धा परीक्षा द्या, तुम्ही जे मार्क्स मिळवले त्या मार्क्सवर फक्त एकदाच नोकरी मिळवू शकता। म्हणून मग पहिल्या राऊंडमध्ये, पहिल्या यादीमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांचं प्रोफाईल लॉक होणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या। नाहीतर अलीकडे सुद्धा सेकंड टेट मधल्या जागा रिकाम्या आहे। बघा, हजारो जागा रिकाम्या आहे। माजी सैनिकांचा राऊंड लागला नाही, लक्षात घ्या, त्यांच्याही जागा रिक्त आहे। रिक्त, अपात्र, गैरहजर बऱ्याच जागा आहे। म्हणून सांगायचं आहे की एक पद एक बिंदू, एकदा उमेदवार लागला की त्याचे नाव जे सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे पवित्र पोर्टलला, तिथून तो ब्लॉक झाला पाहिजे। हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, हे समजून घ्या। बघा, म्हणजे असा एक नियम टेट 2 ला नसल्यामुळे, सेकंड टेटला नसल्यामुळे यामुळे मेरिट जागचे हल्ले नाही। म्हणजे विद्यार्थ्यांना खूप अपेक्षा होत्या की पुढच्या यादीमध्ये आपलं नाव येईल, पुढच्या यादीमध्ये नाव येईल, त्याच्यानंतरच्या यादीत नाव येईल, पण तसं अजिबात झालं नाही। कारण ज्यांचे गुण जास्त होते तेच ते उमेदवार बघा पहिल्या यादीत लागले, दुसऱ्या यादीत लागले, बघा सेकंड फेज मध्ये लागले आणि शेवटी मग त्यांना गावाजवळची संस्था आली, तालुक्यातली संस्था आली, आपल्या घराजवळची संस्था आली, नंतर ते बिचारे म्हणजे आपल्या घरात शेजारी होत आहे म्हणून पैसे भरून संस्थेवरही लागले, असेही काही उदाहरण आहे। म्हणजे या 2022-23 पासून तर या 25 पर्यंत परवाच्या जो कन्व्हर्जन रिवाइज यादी लागली, राऊंड लागला, तिथपर्यंत हे लोक एकच उमेदवार 4-4, 5-5 ठिकाणी नाचलाय। आता काही लोक असेही म्हणतील की आमची ती पात्रता आहे, बरोबर आहे, तुमची ती पात्रता आहे, त्याच्याबद्दल काहीही दुमत नाही। पण तुम्ही जे मार्क्स मिळवले एका परीक्षेमध्ये, तर त्याच परीक्षेमध्ये तुम्ही मी 4 वेळा नोकरीवर लागलो, 5 वेळा नोकरीवर लागलो असं म्हणून मिरवायला निव्वळ संधी मिळावी, ह्यासाठी आपण कुठेतरी आपलाच एक बांधव ज्या नोकरीमुळे त्याच्याही घरामध्ये प्रकाश पडणार आहे, या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करत आहोत। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। बघा, म्हणजे तेच ते उमेदवार, तीच ती मुले सर्व राऊंड मध्ये रिपीट झाली, शेवटी विना मुलाखत लागले आणि नंतर ते शासकीय सोडून सोयीची संस्था, घराजवळची संस्था, आपल्या तालुक्यातली संस्था म्हणून तिथे रुजू झाले। तर हे असं थर्ड टेटला होता कामा नये। म्हणजे एकदा उमेदवार नोकरीवर लागला की त्याची ID ब्लॉक जर झाली तर मग खालच्या उमेदवारांना वर संधी मिळेल
नंतरच्या यादीमध्ये संधी मिळेल, ही महत्वाची गोष्ट बघा. त्याच्यानंतर शिक्षक भरतीमधील समांतर आरक्षणामधील जे जागा असतील तर त्या जागा लगेचच कन्वर्ट करण्यात याव्या. अतिशय गतिमंद भरती आहे. या भरतीला अजिबात गती नाही. म्हणजे बघा 17ची 22 पर्यंत चालली, 22ची 25 पर्यंत चालत आहे. आता 25ची कुठपर्यंत चालेल हे आम्हाला सांगता येत नाही. म्हणून शिक्षक भरती मधील समांतर आरक्षण मधील ज्या जागा आहेत तर त्या लगेचच कन्वर्ट करण्यात याव्या, हा महत्वाचा विषय. बघा टेट 2 मध्ये मी प्रत्येक वेळेस टेट 2 सोबत कम्पेअर करतोय. असा नियम नसल्यामुळे काही माजी सैनिक जागा रूपांतरित झाल्या नाही, रिक्त अपात्र गैरहजर ह्याची यादीच लागली नाही शेवटी, हेही लक्षात घ्या. मग ते तसं न होता भरती अतिशय गतिमान झाली पाहिजे, हा महत्वाचा विषय. आणि काय म्हणतो की हो अधिकार आहे, तुमचे मार्क्स जास्त आहे, तुम्ही 1 ते 5 ला लागल्याच्या नंतर कुठे लागाव, 6 ते 8 ला लागाव, 9 ते 10 ला लागाव, 11वी 12वी ला लागाव, अजिबात प्रॉब्लेम नाही. तुम्हाला प्रचंड शुभेच्छा, हे लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे मी सांगू इच्छितो की मग यादीच वरून लावा ना. जे 11वी 12वी साठी पात्र आहेत ना, डायरेक्ट 11वी 12वी मध्ये पात्र करून टाका. आणि मग प्रत्येक वेळेस यादी वरून राऊंड 4 दिवस लागला तरी चालतो, लक्षात घ्या. म्हणजे पहिल्या दिवशी 11वी 12वी वाले लागले, डायरेक्ट ते यादीमधून ब्लॉक झाले. दुसऱ्या दिवशी 9वी 10वी वाले लागले, यादीच्या प्रोसेसच्या बाहेरच पडले. नंतर काय म्हणून 6 ते 8 वाले लागले आणि प्रोसेसच्या बाहेरच पडले. आणि नंतर 1 ते 5 वाले लागले तर प्रोसेसच्या बाहेरच ब्लॉकच, आयडीज ब्लॉक करणे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर जे खाली 100च्या खाली सुद्धा कट ऑफ येईल, तर ही गोष्ट इथे लक्षात घ्या. मी काही कट ऑफ सांगून नाही राहिलो, हे लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला सुद्धा काहीतरी करावं लागेल, ही एक महत्वाची गोष्ट आहे बघा. नाहीतर टेट 2 सारखी 30 मुले पुन्हा पुन्हा रिपीट, 1 ते 5 ला तेच नाव, 6 ते 8 ला परत तेच नाव, पहिल्या राऊंडला तेच नाव, दुसऱ्या राऊंडला तेच नाव, नंतर 9 ते 10 ला तेच नाव, 11वी 12वी ला सुद्धा तेच नाव, असं होत जाईल बघा. आता जागा येण्याकरिता कंप्लीट पूर्ण संच मान्यता निकाल, बिंदू नामावली तपासणी, रोस्टर अपडेट आणि नंतर पोर्टलवर जागा अपलोड कराव्यात. 52 सारख्या पोर्टलवर जागा अपलोड करायच्या, पोर्टलला जागा द्यायच्या, पोर्टल ऍक्सेप्ट करणार नाही. आणि मग म्हणाल की जिथे डिस्प्यूट आहे त्या ठिकाणी आम्ही 10% जागा राखून ठेवतो. तर असा फालतूपणा कृपया ना संस्था चालकांनी करावा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जे काही गव्हर्नमेंट म्हणजे प्रशासन आहे त्यांनी ती गोष्टी करू नये. आणि त्याच्यानंतर शासनामार्फत सुद्धा त्या गोष्टी होऊ नये. कारण एकेका नोकरीची, एकेका उमेदवाराची किंमत त्या कुटुंबाला माहीत असतं, त्या कुटुंबाने किती आशा अपेक्षा ठेवलेल्या असतात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो टेट 2 मध्ये बऱ्याच घोडचुका झालेल्या आहेत. एकच उमेदवार परत परत त्याच जागेवर प्रत्येक यादीमध्ये प्रत्येक वरच्या वर्गात लागत होता. फेज 1 पासून विना मुलाखतीपर्यंत फेज 2 च्या मुलाखत राऊंड मध्ये सुद्धा तोच दिसला. म्हणून हे 4-5 याद्या लावून फारसा फायदा झाला नाही. तेच ते उमेदवार रिपीट झाले. म्हणजे पहिल्या यादीमध्ये जे लोक लागले त्यांच्यासाठीच या सर्व याद्या होत्या की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली, हे लक्षात घ्या. समांतर आरक्षणामधील माजी सैनिक जागा रूपांतरित झाल्या नाही, त्या कन्वर्ट झाल्या नाही, हा एक महत्वाचा विषय. आणि लक्षात घ्या तेच ते उमेदवार रिपीट झाल्यामुळे कागदावर जरी तुम्ही 27-28 हजार भरती केलेली आहे, पण प्रत्यक्षात मात्र जी माणसं आहेत ती शिक्षक म्हणून कमी रुजू झालेली आहे, हाही मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. रिक्त अपात्र गैरहजर चा राऊंड आयुक्त कार्यालय लावण्यास तयारच होत नाही. आणि भरतीमध्ये कोणतीच गोष्ट म्हणजे शासन स्वतःहून करत नाही, तर ते काय करतं की म्हणजे आपण तिथे हातपाय झाडल्याशिवाय, आंदोलन केल्याशिवाय, न्याय मागितल्याशिवाय ते अजिबात आपल्याला न्याय देत नाही. तर ते आपसुकच सरकारने करावं, ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट. आणि या सर्व गोष्टी बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना गुण जास्त आहे त्यांना कोणताही फरक पडणार नाही, पण ज्या बांधवांना गुण कमी आहे त्यांनी पाठपुरावा केला तरच हे सर्व गोष्टी होऊ शकतात, हे लक्षात घ्या. आणि मेरिट जर हे केलं नाही तर शेवटपर्यंत जागेवरून हलणार नाही. जे पहिल्या राऊंडला मेरिट लागेल त्याच्यात शेवटपर्यंत कोणताही फरक पडणार नाही. टेट 2 चं तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे एक यादी लागली की मेरिट तिथल्या तिथेच राहील, फक्त तुमचा टाइमपास होत जाईल, यादी तुम्ही वारंवार चेक करत जाल, ह्या महत्वाच्या गोष्टी. जे उमेदवार यांच्या हिताचं आहे त्यासाठी ज्या काही महाराष्ट्रामध्ये संघटना आहे काम करत आहे, तुम्हाला युट्यूबला 5-5 मिनिटाला अपडेट देत राहतात. खरी असो खोटी असो तो भाग वेगळा,
पण हे अपडेट देतात म्हणजे काय म्हणून सांगा, लिस्ट लागेल म्हणते 12 वाजता, लिस्ट लागते 5 वाजता, मग 5 मिनिटं आधी म्हणतात की रात्री 8 वाजता, आणि मग लागत असते तेव्हाच्या तेव्हाच, आणि कोणते राऊंड लागले ह्यांच्याकडे नसते. पण तरीही तुम्हाला सांगतो बघा, जागृतीसाठी हे चॅनल्स, हे शिक्षक, हे सगळेच लोक महत्वाचे आहे हे लक्षात घ्या. बघा, महाराष्ट्रातील शिक्षकांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे, विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय उत्तम मेहनत घेऊन उत्तम मार्क्स मिळवलेले आहेत. त्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता कालपासून मला हजारो विद्यार्थ्यांचे म्हणजे स्क्रीनशॉट्स आलेले आहे, मेसेजेस आले की सर एवढी म्हणजे मला मार्क्स मिळाले. खूप छान गुण विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहे. आता ज्याच्या त्याच्या अभ्यासानुसार आणि IBPSच्या इच्छेनुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचे गुण अपेक्षेनुसार काही लोकांना नाहीये, पण आता बऱ्याच लोकांना चांगले गुण आहेत. काही विद्यार्थी म्हणजे मॅथ रिझनिंग सब्जेक्टशी संबंधित होते, बँकिंग इंजिनिअरिंगशी संबंधित विद्यार्थी होते, पण त्यांना ऑप्सुकच चांगले गुण मिळणार आहे. म्हणून मलाच एवढे कमी का, तर असं टेन्शन सुद्धा विद्यार्थ्यांनी घेऊ नये, घ्यायची गरज नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. पण नक्कीच हे आता ज्या गोष्टी सांगितल्या, हे सुचलेल्या गोष्टी, विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या गोष्टी, विद्यार्थ्यांनी माझ्याशी शेअर केलेल्या ह्या गोष्टी आहेत. तसंच तुम्हालाही जे काही सुचत असेल की टेट 3 ची प्रोसिजर कशी चालावी, ह्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सुद्धा या व्हिडिओला कमेंट करून मला सांगू शकता, आणि तरच कट ऑफ नक्कीच 100 गुणांच्या खाली सुद्धा येऊ शकतो. पण आपल्याला त्यासाठी नक्कीच जे आता सांगितल्या व्हिडिओमध्ये त्या पॉझिटिव्ह बाबी कराव्या लागेल. बघा, पुढे प्रोसिजरसाठी आणि पुढे तुम्हाला शिक्षक होण्यासाठी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा, म्हणजे जागृती झाली पाहिजे, आणि कशा प्रकारे आपले कमी मार्क्स असणारे बांधव सुद्धा शिक्षक म्हणून रुजू होतील, यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर त्यासाठी आपले जे काही संघटना आहे, जे बांधव आहे, ज्यांचे सरकारशी संबंध आहे, शासनाशी संबंध आहे, या सगळ्यांनी मिळून आपण पाठपुरावा शासनाकडे केला तरच आपल्याला ती संधी उपलब्ध येईल, म्हणजे होईल, आणि कमी मार्क्स ज्यांना आहे त्यांना सुद्धा आपल्याला शिक्षक म्हणून बघता येईल. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.